नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पित आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी जी डिश बनवलेली आहे एकदम खास आहे, छान आहे, एकदम टेस्टी, सर्वांना आवडणारी अशी स्नॅक्स रेसिपी आहे। ती म्हणजे गोबी मंचुरियन। आपण घरच्या घरी कोणतेही चायनीज सॉस वगैरे न वापरता एकदम चांगली हेल्दी आपण गोबी मंचुरियन घरच्या घरी बनवू शकतो। त्याच्यासाठी मी एक कोबी घेतलेला आहे मोठा आणि त्याचे 4 भाग, एक स्वच्छ धुवून त्याचे 4 भाग केलेले आहेत आणि असं छोट्या खिसणीवरती मी असे खिसून घेत आहे। पूर्ण बारीक असा हा कोबी खिसून घ्यायचा आहे। चांगला कोबी खिसणीने खिसू नये। गोबी मंचुरियन करताना कोबी पूर्ण असा खिसणीने खिसून घ्यायचा आहे। त्याला तुम्ही गोबी मंचुरियन किंवा कोबीचे भजीसुद्धा म्हणू शकता, एकदम छान टेस्टी बनतात। आणि हा पूर्ण असा एक गड्डा मी सोललेला आहे, खिसलेला आहे सॉरी। आणि ही कोथिंबीर बारीक चिरलेली आणि 3 चमचे लाल तिखट मिरची पावडर घातलेली आहे। काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे। चवीनुसार तुम्ही वाढवू शकता जास्त तिखट हवं असेल तर। आणि हे मीठ थोडंसं चवीनुसार घातलेलं आहे। आणि याच्यामध्ये पीठ हे तांदळाचं थोडं आणि मैदा वापरायचं आहे। मैदा हे अर्धा ते पाऊण वाटी घालायचं आहे आणि तांदळाचे पीठ 1 पाव वाटीच वापरायचं आहे। आणि आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे चांगलं। आणि याच्यामध्ये थोडीशीच आलं लसूण पेस्ट घालायची, 1 चमचा होईल एवढी। आणि आता हे चांगलं मळून घेणार आहे मी। ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल पण ॲड करायचं नाही आहे। पीठ जितकं मॉइश्चर असतं कोबीमध्ये त्याच्यामध्येच हे पीठ चांगलं भिजतं। आणि त्याच्यानंतर असं तेल तापल्यानंतर आपण चांगले हे गोबी मंचुरियन फ्राय करून घ्यायचे। छोटी छोटीच अशी भजी आपण सोडायचे आहेत, जास्त मोठी अशी करायची नाहीत। एकदम मीडियम फ्लेमवरती गॅसवरती तेल तापल्यानंतर मीडियम फ्लेमवरतीच ठेवा गॅस आणि चांगले मीडियम फ्लेमवरती फ्राय होऊ द्यायचे। एक 3 ते 4 मिनटं लागतात एक साईड ही चांगली फ्राय व्हायला। चांगली तांबूस होईपर्यंत आपल्याला चांगलं फ्राय करायचं आहे। जास्त करपायचे नाहीत किंवा जास्त कच्चे पण काढायचे नाहीत। एकदम कुरकुरीत असे हे गोबी मंचुरियन होतात छान। आणि आता असे हे परतून घेतलेले आहेत मी। एक साईड एक 3 ते 4 मिनटामध्ये चांगली फ्राय होते मीडियम फ्लेमवरती। हाय फ्लेम बिलकुल पण ठेवायचं नाही, नाहीतर करपतात गोबी मंचुरियन। त्यामुळे मी एकदम मीडियम फ्लेमवरतीच हे फ्राय केलेले आहेत। मार्केटपेक्षा पण एकदम टेस्टी असेच बनतात बाहेरच्यासारखे। आणि आपण घरची बनवतो घरी, त्यामुळे ते एकदम हेल्दी होतात। आता हे फ्राय झाल्यानंतर हे मी असे काढून घेते। दुसरी बाजूसुद्धा चांगली फ्राय झालेली आहे 2 ते 3 मिनटातच। आणि हे सगळे गोबी मंचुरियन मी काढून घेतलेले आहेत। परत एकदा तेलामध्ये असे छोटे छोटेच भजी मी सोडलेले आहेत फ्रायसाठी। मार्केटपेक्षा पण टेस्टी अशी घरीच आपण बनवू शकतो, एकदम सोप्या आणि इझी पद्धतीने मी हे सांगितलेलं आहे। जास्त ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स घालावे लागतच नाहीत, एकदम सोपे आहेत आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत असे हे गोबी मंचुरियन टेस्टी लागतात। आणि याच्यासोबत आपण सॉस सोबत हे खाऊ शकतो, एकदम छान लागतात सॉस सोबत। आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करत नसाल तर नक्की शेअर करा। माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।